वा. तू साडी घालीत होती ना? हा पण म्हणलं तू त्या दिवशी म्हणला ड्रेस नाही घालीत का, हा. म्हणून मी काय केलं माझा जुना पेटीतला काढला हा. आणि मग ते घातला. माझ्यासाठी घातला का? हा काम झालं तरी ओके. हा भारी दिसते ड्रेस मध्ये. हा ना. जाऊ द्या 2-3 ड्रेस नवीन घेऊ आपण. तू आली नाही म्हशीकडे 2 दिवस झालं, तिकडे पाहिलं मी, तिकडे हिंडत होतो, दिसलीच नाही. माझ्या आईने काय मला आता पाठवलंच नाही, म्हणली आता तू जायचंच नाही मशीन माग. मग असं फिरायला नाही का कुठं? कुठंच रानात? नाही. घराच्या बाहेरच म्हणली निघून द्या ना. हा घरीच राहायचं म्हणली. त्या म्हशीने सगळं सांगितलं, सगळं राडा झाला. कुठून आली तुम्ही ती म्हैस? आता लहानपणीपासून आम्ही पाळलेली आहे ना, आम्हाला सगळं सांगत होती. माझ्या आईला तर सगळं सांगत होती. रातची सोडून येऊ ती म्हैस. ती मावशीला बघून काय खुश नाहीये का तू? तोंड का पाडलं एवढं? एवढं कमून जोरात बोला, हळू बोला मी ना. तिची मावशी आहे, एकुलती एक. अहो पण- म्हणल्यावर ती एवढी अहो पण- मला जीव लावती ती. मी हा- तिला एवढं जीव लावते म्हणल्यावर ती हसायला पाहिजे ना. अहो पण हलकं काळीज काय झालं मग काय करता? तुला माहितीये का? मला माहितीये हलका काळीज येते. अहो पण दिसतंय ना जरा. होय मग तुझं लय हलका दिसू राहिलाय. एक लावीन उलट्या हाताने. बघ जरा काय चाललंय. गप्पा मारित होतो, सोयाबीन वाळू घालता. अगं तू खुश नाही का मला बघून? हाय ना. मग काय चाललंय मला तर काही धोरणच समजा नाही तुझं. आता तुम्हाला दिसत ना का, तुम्हाला काय गोगा लागला काय? हे सोयाबीन वाळू घालतोच ना. ते मला दिसतंय. तू कोण शिकवणार शाने? मग काम असं आहे गावात, मी कोणाला बी मदत करू लागतो काय काम असल्यावर. असं आहे हा. वय. लय मोठं मन दिसतंय. हा. म्हणून टेन्शन मध्ये आली. काय झालं? तोंड कमून पडलंय. धरू नका ना, ते दुखत आहे, आजारी आहे ती. होय. हा? माझी कोणी ती? तुम्ही ती कोण आहे मावशी माझी? म्हणजे पोरगी झाली तुमची. मग पण ती गप्प